नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर। तर मित्रांनो, आता बरेच 2-3 दिवसापासून इतकं कामाचं म्हणजे हे चालू सध्या। आता नवरात्रीचा उत्सव आहे गावामध्ये आणि काम पण पोलनचं काम चालू आहे सध्या आणि त्याच्यामुळे व्हिडिओ टाकता नव्हता आला। तर मित्रांनो, मार्वेल गवत आपलं बघा हे अशा पद्धतीनं वाढलेलं आहे। हे शेळ्यांना इथली दावण होती आमच्या बंधूची, त्यांनी नेलेली आहे आणि बघा इकडं आपल्या शेळ्या कशा मार्वेल गवत खात आहेत। मित्रांनो, मार्वेल गवतासारखं यांचं आवडीचं दुसरं कोणतंच गवत नाही। दसरथ घास, मेथी घास याच्यापेक्षा सर्वात जर चांगलं आवडीचं गवत जर म्हणलं तर मार्वेल शेळ्यांचं। एकही काळी ठेवत नाही शेळ्या, सगळं खालचं खाली पडलेलं सुद्धा खात आहेत शेळ्या। हे बघा, तर मार्वेल गवत खूप छान वाढलेलं आहे मित्रांनो आपलं। तरी पण पावसामुळं थोडं हे झालेलं होतं, पण आता बऱ्यापैकी वाढ झालेली आहे। वाढ तर पहिल्यापासूनच होती, पहिले 5 फूट वाढलं होतं, पण कापणी केल्याच्या नंतर आता आम्ही जास्त वाढून देऊन नाही राहिलं, कारण की वाढून पडलं होतं खाली ते आणि पडून त्याला ढेसे फुटले ते। त्याच्यामुळं आपण काय केलं मित्रांनो, आता याला जास्त न वाढता 3-3.5 फूट झालं लगेच कापून घ्यायचं आणि शेळ्यांना टाकायचं। आता बघा हे बंदाला टाकलेलं आहे, जसं बंदाला टाकलं तसं खाऊन राहिले शेळ्या, खाली टाकलेलं आहे, कारण की दावण यांची आमच्या बंधूची होती। आता आपल्याला दावण बनणं याला पण आहे, ह्या दावणीमध्ये पण चारतात, पण ते काय होतं थोडं मारामारी करतात, त्याच्यामुळे आम्ही अलग बांधले ते एकमेकींना मारतायत। तर हे असं मार्वेल गवत आहे मित्रांनो। आणि बकरा पण आपले चांगले हे झालेले आहे आता, कारण की आता पावसाळ्याचा मोसम तर निघून चालला आहे। समजा एक 4-5-7 दिवसामध्ये मान्सून परत जाणार आहे। तर आपण काय करणार मित्रांनो, समोर आहे ना, समोर आता ह्या ज्या 2 जाळ्या दिसत आहेत तुम्हाला, तर ह्या 2 जाळ्याचं मस्त इथं कंपाऊंड करून समोर स्पेस मस्त ओपन शेळ्या आपण ठेवणार आहोत मित्रांनो। तर तो कंपाऊंड बनवल्याच्या नंतर तुम्हाला तो पण व्हिडिओ बघायला भेटेल। एक 4-5 दिवसामध्ये आपण कंपाऊंड बनवणार आहे, कारण की आता कसं आहे उघाडीतून समोर उघाडीचे दिवस असणार आहे आणि शेळ्यांना बाहेर स्पेस असल्यानंतर फिरण्यासाठी शेळ्यांना थोडं फरक पडतोय बांधून असल्यापेक्षा। तर मित्रांनो, हे अशा पद्धतीनं आपलं गवत आहे। परत यांना हे इकडं बुसकट पण आहे मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, हे तुरीचं बुसकट पण भरपूर आहे आपल्याकडे आता सध्या। इकडं हरभऱ्याचं पण आहे आणि ह्या शिडच्या भेंड्या आहेत पोलनच्या, ह्या अशा भेंड्या निघलेल्या आहे मित्रांनो। असं बियाणं त्याचं तयार करणं चालू आहे। परत ते कुठे दुसरं हे इतकं निघलेलं आहे मित्रांनो, हे बघा, हे जवळपास 20 किलोपर्यंत असन आहे ना। आणि हे आता हे भेंड्या आणि पोलन झालं आता सरकीचं, आणि बघा अशा भेंड्याचं बियाणं काढणं चालू आहे मित्र। तर ह्या भेंड्याला 55,000 रुपये क्विंटल आहे मित्रांनो ही। आणि कपाशी पण लागवड केलेली आहे आपण पोलनची, म्हणजे सीड्सची म्हणतायत त्याला, आम्ही पोलन म्हणतो कारण की पोलन करतोय त्याच्यामुळं। आता या भेंड्यामध्ये 2 प्रकार असतात, एक फाउंडेशनची असती आणि एक पोलनची असते। तर पोलनची आपण घेतलेली आहे, तिचं पोलन करावं लागतं आहे आपल्याला। अशा पद्धतीनं आपले वेगवेगळे प्रयोग आपल्या कमी शेतीमध्ये आपण करत असतो मित्रांनो। आता हे कंपाऊंड झाल्याच्या नंतर आपल्या शेळ्या पण वाढवायचे थोड्या, कारण की आता 5-6 शेळ्या आहेत आपल्याला, जवळपास 3-4 शेळ्या म्हणजे जवळपास 10 शेळ्या आपल्याला 100% करायचे आहे। कारण की 5 शेळ्यावरती आता काय झालं, इथून समोर याच्या अगोदर काम होतं आपल्या मागं पोलनचं, पण आता इथून समोर काही काम नाही, त्याच्यामुळं 10 शेळ्या करणं आपल्याला आवश्यक आहे, कारण त्याच्यामध्ये आपला इन्कम चांगल्यापैकी निघू शकतो। 5 शेळ्यावरती आपल्याला काही एवढं इन्कम निघत नाही मित्रांनो। तर आता बघू, चांगल्या बघून क्वालिटीचे बघून शेळ्या आणूया।
तर मित्रांनो ही बघा होंडा आपली आता सगळ्या शेळ्या गाभण आहेत मित्रांनो, फक्त ते होंडा गाभण एक नाही तेवढंच सांगतात नाही, बहुतेक आसन गांब, कारण की आता बरी दिसू राहील ती पण गाभण असणार 100%. आणि आपल्याकडं जवळपास आता हे जे बकरं दिसत आहेत हे 8 बकरं आहेत मित्रांनो, आणि एक बोकड आहे, तो पलीकडे बोकड आहे. सोन्या नावाचा बोकड आपण 14,000 मध्ये मागच्या सोमवारी विकलेला आहे. खूप छान बोकड होता मित्रांनो. त्या हिशोबानं त्याचे एवढे पैसे नाही आले, पण कारण कसं झालं त्याचं शिंग मोडलेलं असल्यामुळं त्याचा एवढा आपल्याला इन्कम नाही भेटला. हा काय करतो जाऊ. तर अशा पद्धतीनं आपला आजचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. आता ही शेळी बघा कशी, ही आपण 16,000 मध्ये घेतली होती मित्रांनो. तर हिचं जवळपास आपल्याला 2 पहिले बोकड होते, आता पण बोकड दिलेलं आहे एक. तर हिचा सोन्या होता, तो सोन्या विकला 14,000 मध्ये. याच्या अगोदर बोकड विकला एक छोटा लहान होता, त्यावेळेस विकला 5,000 रुपये मध्ये, म्हणजे 14 5 19. आणि आता परत एक बोकड आहे तिचा मोठा, कुठे ह्या साईडला बघा, ह्यो इकडे साईडला दिसतो का, टिका कपाळाला ढवळ पांढरे त्याच्या. तर हा बोकड जवळपास 7-8 हजारपर्यंत जाणारच आहे, कारण की तयार आहे. सध्या नाही विकायचं, आपलं चांगले मोठं झाल्याशिवाय विकायला परवडत नाही मित्रांनो. बोकड हे चांगलेपैकी 10,000च्या समोर विकण्यासाठी आल्याच्या नंतरच विकायला परवडतात, नाहीतर 5-6 हजारामध्ये बकरं विकायला परवडत नाही. त्याच्यामुळं आपल्याला एवढी काही घाईगडबड करायची नाही. याच्यावरतीच हे बोकड विकून आपण यांच्यावरती परत शेळ्या वाढवणार आहोत. अशा पद्धतीनं आपलं शेळीपालन चालू आहे मित्रांनो, आणि रोजचं कामाचं रुटीन पण चालू आहे. आणि काम बघून आपण ह्या शेळीपालन करत आहोत, की मुख्य म्हणजे शेळीपालन आपला व्यवसाय नाही, शेती आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण शेळीपालन करत आहोत मित्रांनो. तुमच्याकडे जर 2-3 एकर शेती असेल तर तुम्ही पण शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन चांगल्यापैकी करू शकता, आणि त्याच्यामधून चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकता. कारण की नुसतं शेतीवरती अवलंबून राहणं खूप अवघड झालेलं आहे, कारण शेतीचं निसर्गावर अवलंबून आहे. आज बघा तुम्ही किती अतिवृष्टीमुळे किती म्हणजे शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचे माल वाहून गेलेले आहेत, जनावरं वाहून गेलेले आहेत. आणि जर अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे जर चांगल्या शेळ्या क्वालिटीच्या असेल आणि शेतीचे नुकसान जरी झाले तर आपल्याला शेळ्या हे जनावरं साथ देऊ शकतात. फक्त यांची चांगल्यापैकी सोय व्यवस्था घेतली तर हे पण चांगल्यापैकी आपल्याला इन्कम देत आहेत मित्रांनो. तर अशापैकी आपला व्यवसाय चालू आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.